आता आपण आलो शिवकालीन ब्रिज जे पूल बघायला। तर शिवाजी महाराजांच्या कालखंडात बांधलेला हा ब्रिज आहे। तुम्ही बघू शकताय हा ब्रिजचं स्ट्रक्चर। इथून असं हा ब्रिज आहे। हा रोड जो जातोय तो तिकडं पार गावाकडे जातोय। इकडच्या खालच्या साईडला पार गाव आहे आणि हे पूर्ण जावळीचं खोरं, हे ह्याच्या पलीकडे तिकडे एक जावळीचं खोरं आहे आणि हे इकडून असं जी नदी जाते ही ते पलीकडे सगळे कोयना वगैरे त्या साईडला नदी जाते। ह्याच्या पलीकडे जे आहे ते पार गाव आहे आणि अफजल खानाची फौज जी आली होती ती इथं थांबली होती आणि मग त्याची फौज इथं थांबलेली आणि शिवाजी महाराजांचे जे फौज फाटा वगैरे जे सैनिक वगैरे होते ते वरच्या साईडला होते आणि ते तिथून मग पारगाव आणि प्रतापगड या दोघांच्या मध्ये जी सपाट जागा आहे, माची सदृश जागा, तर तिथं तो शामियाना उभारला होता आणि तिथं जी मोस्ट फेमस बॅटल प्रतापगडची लढाई झाली होती। तर असा हा या जागेचा इतिहास आहे। तर खूप पूल आले गेले, वाहून गेले काय काय जे आत्तापर्यंत बांधलेले पूल आहेत, पण हा पूल काहीसा वेगळा आहे। तर हे पूर्ण बघू शकताय, हे पूर्ण नदी आहे असं इथं आणि याचं स्ट्रक्चर बघा। दगड एकमेकांच्या मध्ये एकमेकात एक असं अडकवत वगैरे अडसर करत हा ब्रिज बांधलेला आहे त्या काळचा आणि याचा पिलर तुम्ही बघू शकताय किती भक्कम आहे। हा पूर्ण एक जवळपास एक 4 ते 5 फुटाचा एक असा मोठा पिलर आहे आणि याच्यात एक अडकवत हे बनवलेलं आहे। आता तुम्ही बघू शकता तर ह्या दगडांच्या मध्ये जो पांढरी गोष्ट दिसते तर तो आहे त्या काळचं चुन, शिसे वगैरे, गूळ, डाळ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी भाजून म्हणजे उकळून वगैरे करून ते जे बनवलेलं जायचं तर ते मिश्रण त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे। त्यामुळे हा पूल इतका म्हणजे आजही भक्कम परिस्थितीत आहे। तर अशा टाईपचं हे आहे। त्या साईडनं जे सगळं नदी वगैरे येते ते पाणी सगळं प्रतापगडावरून खाली येते आणि ही पूर्ण नदी अशी इकडं पलीकडे तिकडे जाते आणि ही मग पुढे जाऊन तिकडे कोयनेच्या खोऱ्यात वगैरे त्या साईडला जाते। तर अशा टाईपचं हे खोरं आहे, अशा टाईपचा हा व्ह्यू आहे आणि आपण खूप लकी आहोत की शिवाजी महाराजांचा काळातला आणि एक त्यांनी जे बनवलेले स्थापत्यशैली अपार्ट फ्रॉम फोर्ट्स तर आपल्याला बघायला मिळतातच, पण इतक्या छोट्या गोष्टींचं त्यांनी म्हणजे काळजी घेतली होती की पूल कसे पाहिजेत, पाणी कसं हे केलं पाहिजे, पाणी कसं अडवलं पाहिजे। तर ही गोष्ट आपल्याला अशा हिस्टॉरिकल प्लेसेसवर येऊन बघायला मिळते। खूप सुंदर प्लेस आहे, पार गावाच्या जवळ। तुम्हाला जर वेळ मिळाला तर येऊन तुम्ही हे बघू शकताय। अशा टाईपचं आहे आणि हे पूर्ण खोरं, नदीचं खोरं आहे असं। आणि तिथं आपली गाडी पार्क आहे आणि इथं आत्ता आपण आलोय प्रतापगड किल्ल्यावर। हा असा किल्ला आहे हा प्रतापगड। आपल्याला जसं मगाशी बघितलेलं तसं आपण पारगावातून वर आल्यानंतर एक पोलादपूरच्या मार्गावर एक वाट लागते, तर त्या मार्गावरून लेफ्ट साईडने घेतल्यानंतर प्रतापगडची कमान लागते आणि त्या घाटातून वर चढून आल्यानंतर हा किल्ला लागतो। तर इथून अशी वाट आहे आणि हा किल्ला इथून असा
स्टार्ट होतं आहे. तर तुम्ही इकडं बघू शकताय. तर इथं आता किल्ल्याचं बांधकाम चालू आहे, पण ह्या साईडला एकंदरीत आपण बघाल तर इथं एक गुफा आहे. तर ही महाराजांच्या काळातली गुफा आहे की एक चोर रस्ता किंवा गुप्त रस्ता हा त्या काळात पहिला असा इथं होता. हा जो डोंगर आहे, हा जो डोंगर दिसतोय तो ढोरप्या किंवा भोरप्या नावाचा डोंगर आहे आणि ह्या डोंगरावर तो किल्ला बांधलेला आहे. एकंदरीत ह्या किल्ल्याच्या स्थापत्यशैलीचा विचार करता तर त्या साईडनं तिथून एक बुरुज आहे. तर त्या बुरुजापासून ही ही आपल्या तटबंदी अशी येते आणि इथं बघाल तर ही अशी पूर्ण तटबंदी अशी ह्या साईडला कंप्लीट पूर्ण किल्ल्याच्या चारी बाजूंनी तटबंदी आहे. हे जे दोन बुरुज बघताय तर ह्या रचनेला गोमुख पद्धतीची रचना म्हणतात. जसं की आपण राजगड किल्ल्यावर बघितलेली सेम रचना इथं केलेली आहे. ह्या ज्या जागा दिसतात किंवा होल दिसत आहेत त्याला जंगा म्हणतात. तर उकळतं तेल वगैरे शत्रूवर टाकायला. आणि इकडं ते पूर्ण दिसते ते जवळचं खोर आहे. तर आता आपण जाणार आहोत किल्ल्यांवर आणि पुढचा भाग बघणार आहोत. ही जी तटबंदी बनवलेली आहे ही नवीन तटबंदी बनवलेली आहे आणि ह्या साईडचा ही जुनी तटबंदी आहे आणि हे त्या काळचे किल्ले. हा असा वाट आहे. हे चल सण तर या किल्ल्यावर पूर्ण बांधकाम असं चालू आहे. अशी तटबंदी आहे कंप्लीट. तर मी सांगितलेल्या पद्धतीनं त्या साईडला एक किल्ला आहे. हे पूर्ण असं सगळं जवळीचं खोर आहे कंप्लीट आणि ही या किल्ल्याची रचना इकडून अशी पलीकडच्या साईडनं इकडून एक चोर वाट होती. हा एक बुरुज आणि इकडचा बुरुज आणि ही गोमुख पद्धतीची रचना आहे. आपण बघून आलाल तर ह्या साईडनं असं आपण बरोबर इकडून असं आलो तर सरळ वाट ही नाही आहे आणि हा किल्ल्याचा होय मेन दरवाजा आहे. किल्ल्याचा मेन दरवाजा आहे. इथं पहिला सैनिक पहारे देत असत. ह्या हे जे म्हणतात हे मारजंग्या आज जाता हा असा दरवाजा साईडनं हे बघू शकता तुम्ही. हा कंप्लीट असा नवीन दरवाजा केलेला आहे सागवानातला. इथे जे मागं बघताय तो अडसर आहे जो की आणि काढा हा पूर्ण इथून किल्ल्याचा उंबरा हा आणि इथून पाणी पावसाचं पाणी बाहेर जाण्यासाठी ही वाट त्यांनी केलेली आहे. इथे बघू शकताय तर हा जुना दरवाजा आहे शिवाजी महाराजांच्या काळातला प्युअर सागवानाचा दरवाजा आहे. आता काळात तर ते एक तोफ ठेवलेले आणि इथं बेसिकली इथं या जागेवर पायरेकरी बसलेले असायचे की ते दरवाजातून आत येण्यासाठी लोकांना विचारपूस करायची की कुठून आलाय कशासाठी आलाय. कारण की महाराजांचा अति महत्त्वाचा किल्ला असल्यामुळं. आणि ह्या किल्ल्याची अशी एंट्री आहे. पूर्ण या किल्ल्याचं पुनर्वसन आणि पुनर्बांधणी जीर्णोद्धार हा चालू आहे. तर हा मेन दरवाजाचा बुरुज आहे. इथं वर पहारेकरी असायचे. इथं 2 पहारेकरी आणि लोक कोण गडावर कोण
महाराजांना भेटायला आलं किंवा त्यावेळेच्या जो किल्ला राखणार होता त्याला भेटायला जेव्हा लोक यायचे तेव्हा तिथं विचारपूस करायचे. आता ही जी किल्ल्याची तटबंदी आहे हा पुढचा बुरुज आहे. त्या बुरुजावरून पलीकडचा पारगावाचा एक व्ह्यू दिसतो. म्हणजे त्या बुरुजावरून पारगाव, महाबळेश्वर आणि जावळीचं खोरं, इकडं काही अंशी कोयना खोरं, तिकडून मधुमकरंदगड वगैरे ह्या किल्ल्यांवर नजर ठेवता येते. आता ही जी रचना बघताय तुम्ही तर हे किल्ल्यातून ही ड्रेनेज सिस्टीम आहे. जुन्या काळातली ही ड्रेनेज सिस्टीम आहे. तर जेव्हा किल्ल्यावर अतिप्रमाणात त्यावेळी जावळीच्या खोऱ्यात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस व्हायचा तर गडावर पाणी साठवून ठेवणे यासाठी हे ड्रेनेज सिस्टम केलेलं आहे. आता आपण जो चाललेलो आहे पुढं त्या पुढच्या बुरुजाकडे तर तो खूप महत्त्वाचा असा एक बुरुज आहे. तर आपण त्या बुरुजावर जाऊ, तिथं थोडीशी माहिती घेऊ आणि मग आपली किल्ल्याच्या दृष्टीने पुढची वाटचाल चालू करू. आधीमध्ये काही सापडलंच तर मी तुम्हाला सांगेन की ती गोष्ट काय आहे. तर आत्ता आपण आलो त्या साईडनं. तुम्ही बघू शकताय किल्ल्याची बांधणी. हा किल्ला कसा आहे तर इकडून असा पूर्ण असा पलीकडून मागून येऊन परत हा किल्ला इथंपर्यंत आलेला आहे. इथं जे आहे ते किल्ल्याचा एंट्रन्स पॉईंट आहे. तो वरचा बुरुज आहे, मधला बुरुज. तो जो दिसतो तो जुना नगरखाना आहे. त्याच्या पलीकडे जे भवानी मातेचं मंदिर आहे, तिथं वर केदारेश्वरचं मंदिर आहे आणि हा इकडचा एक बुरुज आहे. ही पूर्ण अशी पर्वतरांग ही ह्या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी आहे. तिथं दिसतो तो एक किल्ला आहे आणि हे पूर्ण असं जावळीचं खोरं कंप्लीट. आणि हे आत्ता तुम्ही बघू शकता की हे किती घनदाट आहे. तुम्हाला तिथं दिसत असेल तर ती जी दिसते रे इथं इथल्या ह्या पॉईंटला तर ती अफजल खानची कबर आहे. तर एकंदरीत ती लढाई आहे ती पलीकडच्या त्या सपाटीवर तिकडे झाली होती आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते पारगाव आहे, जे तुम्हाला तिथं मागच्या व्हिडिओमध्ये जो शिवकालीन पूल दाखवलेला तो तिथं आहे. ह्या बुरुजाकडे जात असताना आपल्याला इथं 2 शिवकालीन जाती लागतात. तर ही जाती काय तर पहिल्याच्या काळात तर काय गिरण्या वगैरे नव्हत्या. तर हे काय करायचे इथं होल असायचं आणि इथं एक लाकडी खुंटा अडकवायचा आणि ह्याच्यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी वगैरे जे काय असेल ते टाकत असायचे लोक आणि त्यानंतर हे जातं फिरवायचं. मग त्यानंतर ते जातं फिरवल्यानंतर ते बारीक बारीक त्याचं पीठ व्हायचं. तर अशा पद्धतीचे जाती त्या काळात वापरले जायचे. इथं जी गोष्ट दिसते हे आणि हे तर ह्या 2 रचना आपल्याला पाणी साठवण्यासाठी वापरतात. आता समजा तिथं इथली लोक जी पहारा देण्यासाठी आहेत त्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कुठं असणार तर थोडीसं साहजिकच वरून जाऊन पाणी आणत नसत. तर त्यांना इथल्या लोकांना प्यायच्या पाण्यासाठी इथंच व्यवस्था आधी केली होती. ह्या बुरुज हा जो बुरुज आहे तो हा मेन झेंडा बुरुज. चल आणि कडच्या साईडनं 2 तटबंद्या आहेत. तर ह्या साईडनं आपण इथं आलो असा इथं आहे तो झेंडा वर बुरुजाचा आणि हे 2 बुरुज इथून तिकडच्या किल्ल्यावर लक्ष ठेवण्यासाठी. त्या साईडनं आपण आलेलो आहे इकडं. तो जो मेन आंबेनळीचा घाट आहे तिकडून असा तो घाट पलीकडे फिरून पलीकडच्या साईडला रायगडाच्या दिशेनं पोलादपूर वगैरे त्या मार्गे आहे. ही समोर जो डोंगररांग दिसते ती महाबळेश्वरची डोंगररांग आहे. ही तो जो टॉवर दिसतोय तो टॉवर महाबळेश्वरचा टॉप पॉईंट आहे. आणि हा डोंगरावर जेव्हा पाणी जे पावसाचं पाणी वगैरे ते पडायचं तर हे पूर्ण वाहून असं इकडून ह्या मार्गे तो जो ब्रिज दिसतोय तर तिथून एक तशी नदी जाते. तर त्या नदीवरून तिकडं खाली जायचं. आता इथं आपण खाली बघू शकताय
तर ही दुसरी तटबंदी आहे, म्हणजे ती बाहेरची तटबंदी आहे, ही बुरुजाची तटबंदी आहे. तर अशा टाईपचं काहीसं हे स्ट्रक्चर आहे. पलीकडे जसं तुम्हाला दाखवलेल्या पद्धतीनं ते पारगाव वगैरे त्या साईडचं इथं आपली ईशा थांबलेली आहे आणि अशा काहीसं हे स्ट्रक्चर आहे. ह्या साईडला बघायचं म्हणलं तर आपल्याला इथून दिसतंय तर ही ती वाट दिसते. म्हणजे इकडून जर एखादा शत्रू आलाच तर पहिला या बुरुजावरच्या लोकांना म्हणजे सैनिकांना त्यांची हालचाल वगैरे दिसून येते. आणि ही जी आहे ती पलीकडची बुरुजाची किंवा तटबंदीची रचना अशा पद्धतीचं काहीसं स्ट्रक्चर आहे. पुन्हा इकडून जर असं आपण बघितलं तर हे आपण बघू शकतो. तर तिथं अफजल खानची कबर आहे. त्याच्या पलीकडे जे आहे ते कदाचित आदिलशहा वगैरे ती प्रतापगडची फेमस बॅटल झाली असेल. अफजल खान जो आला असणार तो हा पलीकडचा डोंगर म्हणजे त्याच्या पलीकडे आहे ते त्याच्या पलीकडे जे आहे ते महाबळेश्वर आणि त्याच्या पलीकडे वाईगाव. तर तो घाट पार करून तो इकडं आला असणार आणि तिथं कुठंतरी त्या पार गावामध्ये तो थांबला असणार आणि त्याची फौज पण तिथं थांबलेली असणार. हे किल्ल्यासाठीचे हे सगळे संरक्षक किल्ले इथे तर अशा टाईपचं. इकडच्या साईडला ते अरबी समुद्र वगैरे तो आहे. जरी एखादा शत्रू याचाच म्हणला तर त्या साईडनं त्याची हालचाल येऊन तो हे करायचे. तर अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे. तर मगाशी दाखवलेल्या पद्धतीनं हे जे दिसते ते पूर्ण महाबळेश्वर आहे. तो तिकडचा तो एल्फिस्टन पॉईंट आहे तिकडे महाबळेश्वरचा. तर तिकडून हा किल्ला दिसतोय. आपण आलेलो आहे तर तो तिकडचा घाट तो पूर्ण घाट पार करून आलेला आहे. आणि इकडं मग ते हारोशी वगैरे ते गाव आहे. इकडून तो रोड आहे, इकडून गाड्या त्याला दिसत आहेत, तो रोड आहे. आणि हे पूर्ण जंगल आहे. हे आत्ताच इतकं दाट आहे तर त्या काळात किती दाट असेल. त्यावेळेला महाराजांनी हा डोंगर काबीज केला होता आणि या किल्ल्यावर प्रतापगडची बांधणी केली होती. तर पुढे एक आपल्याला तिथे जायचं आहे. तिथे खूप जुनी शिवकालीन रचना आहे ते आपण बघायचं आणि मग पुढचा किल्ल्याचा परिसर आपल्याला बघायचा आहे. तर भेटू पुढे. आपण या साईडनं आलो. इथून इथे तटबंदी आहे. आता हा जो वाट बघतोय म्हणजे ही जी वाट आहे ही जुनी शिवकालीन वाट आहे. ही जी आहे ती आत्ता बांधलेली वाट आहे. तर ह्या साईडनं शिवाजी महाराज जायचे. तर ही शिवकालीन वाट आहे आणि हा दरवाजा हा शिवकालीन दरवाजा आहे. तर हे बघू शकताय. इथं परत दोन बुरुज. इकडून आल्यानंतर ह्या साईडनं पूर्ण लोक यायचे वर आणि पूर्ण इथं असायचं. तर तिथं एक दरवाजा असायचा, त्याच्या पलीकडे एक दरवाजा असायचा. असे दोन दरवाजे आणि इकडचा एक जो मेन दरवाजा असे दरवाजे होते. आणि इतकी या दरवाजाची भक्कम वास्तुशैली होती. इथं परत इथं असे हे सगळे मावळे असायचे. आता हे वर जाऊन आपण बघायचे. आता हे तिथं मी जे तुम्हाला दाखवलेलं की पाण्याचे टाके दोन तर ते तिथं असायचे. कारण की हे अंतर बरंचसं आहे. तर तिथले मावळे हे इथं पाणी पिण्यासाठी येत नव्हते. तर इकडे समोर तर ही जी अशी आहे ती ही तटबंदी आहे. इथं सावलीत थांब. आता आपण चाललो तो टाकं बघायला. तर हे जे टाकं दिसते तर ह्या किल्ल्याच्या बांधकामासाठी जे आहे तो खडक कुठून दुसरीकडून आणला नव्हता, तो इथूनच काढला गेलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचं कसं होतं, जी किल्ल्याची बांधकाम होती डोंगर फोडायचा, डोंगर फोडून त्या किल्ल्यासाठी पाणी व्यवस्था करण्यासाठी तिथे टाकी बनवायचे आणि त्यातनं जो दगड निघलेला आहे तर तोच दगड किल्ल्याच्या पुनर्बांधणीसाठी वापरायचा. तर ही गडाची
मूळ तटबंदी आहे. इथे बघू शकताय तिथे जीर्णोद्धार केलेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकताय की जुने दगड हे काळे असतात, ते नवीन दगड आहेत. हे पूर्ण पुन्हा एकदा जावळीचं खोरं, तो पुढचा महाबळेश्वरचा डोंगर आणि तो आहे तो बुरुज आहे. इकडे बघू शकताय हा किल्ला मेन वरच्या साईडला अजून आहे खूप. इकडच्या साईडनं ही तटबंदी जाऊन पुढं किल्ल्याच्या पलीकडच्या मागच्या साईडला भेटते, जे जिकडून आपल्याला परत रायगड हा किल्ला दिसतोय. आणि जेव्हा किल्ल्याचा वरचा जो मेन माथा आहे तो वरच्या साईडला आहे. म्हणजे जेव्हा त्या काळात खूप अफाट पाऊस व्हायचा तेव्हा ते सगळं पाणी खाली यायचं. खाली आल्यानंतर ह्या टाक्यात जमा व्हायचं आणि हे टाकं जेव्हा ओव्हरफ्लो व्हायचं तर हे पाणी परत जे मेन ह्याच्यावर इथून जे जाते तर ह्याला खाली ड्रेनेज सिस्टम आहे. तर ह्या ड्रेनेजमधून हे पाणी गडाच्या बाहेर, म्हणजे एक्स्ट्रा पाणी ते गडाच्या बाहेर टाकलं जायचं. तर त्या काळात आपल्याला लक्षात येतं की महाराजांची हे स्थापत्यशैली म्हणा किंवा एक आपण ड्रेनेज सिस्टीम व्यवस्थापन हे सगळं किती सुयोग्य आणि किती एकदम टॉपनॉच होतं हे आपल्याला ह्या किल्ल्याच्या बांधकामावरून किंवा राजगड किल्ल्याच्या बांधकामावरून किंवा रायगड किल्ल्याच्या बांधकामावरून हे आपल्याला कळून येतं. तर आपण ते टाका बघून इकडं आलो. हा जो बुरुज आपल्याला खालून दिसत होता तो बुरुज आहे. ही जी वाट आहे, जे 2 शिवकालीन दरवाजे दाखवले होते ते हे 2 दरवाजे आहेत. हे बुरुज आहे, आपण बघू शकता. तर इथं पूर्ण मावळे पहाऱ्यासाठी असत. इथून खालून त्या खालच्या बुरुजावर पहारे देण्यासाठी हे जे दिसते ते परत जंग्या, जेणेकरून शत्रू जर इथं आलाच तर त्याच्या अंगावर उकळतं तेल वगैरे टाकता येऊ शकत असत. तो पुन्हा बुरुज, त्या बुरुजावरून तिकडचा एरिया पूर्ण लक्ष ठेवता यायचं. म्हणजे जरी एखादा शत्रू आलाच तर तिथनंच तो त्याला मारण्यात येईल किंवा त्याचा पाडाव करण्यात येईल. तिथून जर वाचून इथंपर्यंत आलास तर त्या किल्ल्याची गोमुख पद्धतीची रचना आहे, त्याला कळणारच नाही की किल्ल्याचा मेन दरवाजा कुठला आहे. एवढ्यात ते मावळे येऊन मारून जातील. तिथून जरी वाचून इथंपर्यंत आला तरी इथंही मावळ्यांची फौज असायची जी की किल्ल्याच्या सुरक्षेसाठी असायची. तर हा किल्ला बघू शकता तुम्ही असाच वर टप्प्याटप्प्याने चढत वर असा जातो. ह्या साईडला बघू शकताय की मी जे मागाशी तुम्हाला सांगितलेलं, तर ही किल्ल्याची जुनी वाट आहे. तो जो दिसतो तो नगारखाना आहे. तर हे जे पूर्ण आहे ते हे मातीच्या ढिगाऱ्याखाली कालांतराने गेलेलं आहे खाली. आणि ही वाट आता मोजून गेलेली आहे आणि ती बंद केलेली आहे. आणि ही जी नवीन वाट आहे ती आत्ता लोकांसाठी खुली करण्यात आलेली आहे. पुन्हा ते तिथलं टाकं आणि इथं गडावरच्या लोकांचे वास्तव्य आहे. आता इथं जे राहतात ते शिवकालीन लोक किंवा त्यांचे वंशज हे पिढीनुसार जे राहत आलेले तेच आज पण इथे राहतात. आणि त्या साईडला जी दिसते ती दीपमाळ आहे. नगारखाना, दीपमाळ आणि हा किल्ल्याचा वरचा किल्ला. तो जो दिसतोय तो बाले किल्ला आहे. तर आपल्याला तिथं जायचंच आहे, जाऊ आपण. तर त्या साईडनं आपण आलेलो आहे आणि इकडं वर जी वाट जाते ती बाले किल्ल्यासाठी जाते आणि ही जी वाट जाते ती भवानी मंदिरासाठी जाते. तर इकडं भवानीचं मंदिर आहे. हंबीरराव मोहितेंची आत तलवार पण ठेवलेली आहे, पण तिथं आपण शूटिंग नाही करू शकत, त्यामुळे ते दाखवता येणार नाही. जर फोटो मला मिळाला तर फोटो लावेल. अशा टाईपचं इथं आहे. हे जे आहे ते मंदिर आहे. आता इथं जाऊन भवानी मातेचं दर्शन करू आणि मग पुढचा किल्ला बघू. भेटू 5 मिनटात. इथून आपण आलो. हे तुळजाभवानीचं मंदिर आणि इथं असं हे मंदिर आहे. हे पलीकडची दीपमाळ जे नगरखान्याचा भाग आहे ना तो हा भाग आहे. तर हा असा दिसायचा. आणि इथं आतमध्ये जे ठेवलेले ते हंबीरराव मोहितेंची तलवार ठेवलेली आहे. इकडून आता आपण आल्यानंतर इथं हस्तकला केंद्र वगैरे हे केलेलं आहे. त्यापूर्वी आत जाण्याच्या पूर्वी आपण इकडे जाऊ. तर
तर हे जे दिसते तर हे शिवकालीन त्या काळचे काही वस्तू आहेत. त्याला जातं म्हणतात. हे उखळ, हे तुळशीचं वृंदावन आहे. ह्या मोडलेल्या काही तोफा, ह्या तुटलेल्या काही तोफा आहेत. हे नगार खाण्यासाठीचे हे नगारे, डमरू, ढोल वगैरे हे त्याचं आहे. इकडं बघू शकता तर हे प्रतापगडचं युद्ध आणि त्याचा नकाशा, म्हणजे हे प्रतापगडच्या थोडक्यात प्रतापगडचं मॅपच असल्यासारखं आहे. तर आपण जे बघू शकतो ते इथं कोयना नदी आणि हे इथं अफजल खानाची फौज होती पार गावाच्या इथं. हे महाबळेश्वरचं पठार आहे जे मी मगाशी तुम्हाला दाखवलं. इथं खंडोजी, घोरपडे वगैरे हे सगळे होते. तर हा जो भाग आहे तर तो जनीच्या टेंब्याचा भाग आहे. तर इथं या सगळ्या काय बोलतो आपलं जावळीचं जे खोर होतं, जावळीचं जे जंगल होतं, त्या जंगलात हे कान्होजी जेते, शिलीमकर वगैरे हे सगळे, बाजी पासलकर, बांदल सगळे हे सगळे लपून बसले होते. आणि हे आपल्या युद्धाच्या 1 ते 2 दिवस अगोदर आधीच जाऊन लपून बसले होते, जेणेकरून जेव्हा युद्ध झालं आणि महाराज अफजल खानाला न्यूट्रलाइज करतील तेव्हा अचानक एक हल्ला करून त्यांची जे अफजल खानाचं जे सैन्य होतं तर त्या सैन्याला मारण्यासाठी किंवा त्या सैन्यावर विजय मिळवण्यासाठी अशा टाईपची ही प्लॅनिंग महाराजांनी केलं होतं. ही जी होती ती भेटीची जागा होती, भैरजी नाईक इथं होते. हा जो दिसतोय आपल्याला तो झेंडा बुरुज आणि हा प्रतापगड किल्ला आहे. ह्याच्या पलीकडे जे जागा आहे इकडं ते कोकण कडा वगैरे आणि तिकडं रायगड वगैरे किंवा ते जावळीचं जे खोरं होतं ते थोडक्यात होतं. तर अशा पद्धतीचं जे काही युद्ध होतं ते झालं होतं. तर हा मॅप बघून घ्या एकदा, हिस्टॉरिकल मॅप आहे आणि त्याची अजून तुम्ही आणखी माहिती घेऊ शकता. इकडं जर आपण बघायचं म्हणलं तर आता इकडंच सगळी पडझड झालेली आहे, पण बघू शकताय हा पण बुरुजाचाच एक भाग वगैरे अशा टाईपचं आहे. तो जो दिसतो तो बुरुज दिसतोय, इकडून जो दिसतो तो नगारखाना वगैरे अशा टाईपचा आहे. आणि इकडे जी आत्ताची जी घरं आहेत ते आपल्या त्या काळातल्या लोकांचे वंशज जे सैनिक होते त्यांचे वंशजच इथं राहतात. तर पिढीजात हे लोक इथंच वास्तव्य करत आलेले आहेत. अगेन ती दीपमाळ तिथं लावलेली आहे. तर अशा टाईपचं हे स्ट्रक्चर आहे. आता भेटू पुढे. ह्या साईडनं आपण आलो आहे. आता पण जात आहे वर किल्ल्याच्या वरच्या साईडला, म्हणजे बालेकिल्ल्याच्या भागात. बालेकिल्ला म्हणजे काय, राजगडावर सांगितलेल्या पद्धतीनं की किल्ल्याच्या आतला छोटा किल्ला, म्हणजे जिथं महाराज आले किल्ल्यावर तर त्यांच्या राहण्याची व्यवस्था वगैरे, तर ही बालेकिल्ल्याच्या आतमध्ये केलेले असत. तर किल्ल्याच्या आतमधला किल्ला म्हणजे बालेकिल्ला. इकडे बघू शकता. तर स्थापत्यशैली बघायला जसं जसं तुम्ही किल्ल्यावर चढत जाल वर तसं या पूर्ण प्रांतावर लक्ष ठेवता येते. पुन्हा तो महाबळेश्वरचा डोंगर, ते जे तिथं टॉवर छोटे छोटे दिसत आहेत ते महाबळेश्वरचे डोंगरावरचे टॉवर आहेत. तो जो दिसत आहे तो झेंडा बुरुज. तिकडून काही अंश आपल्याला अफजल खानाची कबर पण दिसते. ही जी तटबंदी आहे ती जुनी तटबंदी. आता इथे झाडं वाढलेले आहेत, पहिला झाडंही नसत, त्यामुळं ही हा भाग पुन्हा पहिला दिसत असत. तिथे जे दिसते ते हारोशी गाव किंवा ते हारोशी गाव वगैरे, म्हणजे छोटी छोटी गावं अशी ती दिसत आहेत. तिकडे जे दिसते ते एल्फिस्टन पॉईंट वगैरे
तो तिकडचे असे म्हणजे महाबळेश्वरचे पॉईंट थोडक्यात एल्फिस्टनच असेल का नाही सांगता येणार नाही, पण ते पॉईंट दिसत आहेत. तर अशा टाईपचा आहे. तो जो दिसतो तो बालेकिल्ल्याचा बुरुज आहे. आता बालेकिल्ल्याच्या आतमध्ये जाण्या अगोदर उजव्या साईडला म्हणजे ह्या साईडला सगळ्यात पहिलं लागतं ते हनुमानाचं मारुतीचं मंदिर लागतं. तर त्या मंदिरात आपण पहिलं दर्शन घेणार आहोत. मग परत बालेकिल्ल्याच्या आतमध्ये जाणार. बालेकिल्ल्याच्या आतमधून गेल्यानंतर तिकडचा जो काय भाग बघून मग आपण परत केदारेश्वर टेम्पल असं या साईडला बघायला जाणार. तर अशा टाईपचं हे स्ट्रक्चर आहे. तुम्ही बघू शकता हे लोकांची घरं आत्ता आहेत. तर ह्या साईडनं आपण आलो आणि मी जे म्हणत होतो ते हे मारुतीचं मंदिर. तर ह्या मंदिरात आपण आता पाया पडणार आहोत आणि मग पुढं बालेकिल्ला दरवाजा हा आहे. तिकडं आत केदारेश्वरचं मंदिर. तर अशा टाईपमध्ये आहोत. तिकडे एक मंकी आहे जो फ्रूट पित आहे आणि हे मारुतीचं मंदिर. आता आपण पाया पडूया आणि बालेकिल्ला बघूया. तर मारुतीचं पाया पडून आपण वर चाललेला आहे. तर पुन्हा आपण बघू शकता. तर हा बालेकिल्ला इकडून ही बालेकिल्ल्याचा दरवाजा दिसतोय. हा एक बुरुज आहे. हा एक बुरुज आहे. इथं पहारे असतात पहिला आणि हे पण जसं तुम्ही बघताय ही परत गोमुख पद्धतीची रचना आहे, जेणेकरून तो दरवाजा लाकडी ओंडक्याने किंवा हत्तीने फोडता येऊ नये ह्यासाठी ह्या रचना अशा शिवाजी महाराजांच्या काळात केलेल्या असतात. तर हा पुन्हा बुरुज आहे. इथं बघू शकता. आता इथं झाडं वगैरे वाढलेले आहेत त्यामुळे हे काही अंशी हा बुरुज कमकुवत झालेला आहे. तर याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. पुन्हा एकदा बघू शकता असा हा दरवाजा आहे. इथं पहिला पहारेकरी बसत असत. इथं पुन्हा तो इथं अशा पद्धतीचा दरवाजा असायचा. हा लाकडी अडसर ठेवण्यासाठीची जागा असा पहिला केलेला असायचे. इथं परत एकदा पहारेकरी बसलेले असत जे की चौकशी करायचे बाहेरून आत येणाऱ्या लोकांची, कशासाठी आलाय, का आलाय. तर इथं आणि इथं ह्या दोन पहाऱ्याच्या जागा आपल्याला दिलेल्या आहेत. इकडं वरच्या साईडला जो मेन किल्ला आहे इकडे जाता येतं. त्याआधी इकडं आपल्याला सदर तटबंदी आणि केदारेश्वरचं मंदिर बघायला मिळते. परत बांधले बघे. तर ही जुनी सदरेची जागा होती. जे महाराज आले तर ते इथून न्यायनिवाडा वगैरे किंवा जे काही किल्ल्याची राजकीय कामकाजं वगैरे जे असायचे ते या भागावरून करायचे. जे काही न्यायनिवाडा असेल वगैरे तर तो या इथल्या सदऱ्यावर व्हायचा. इथं जे दिसते ते केदारेश्वरचं मंदिर आहे आणि हा पूर्ण मंदिराच्या परिसराच्या आवारातच हे सगळे न्यायनिवाडे महाराज करत असत. तर तुम्ही एक बघू शकताय कशा पद्धतीची ही जागा आहे. आणि आतल्या साईडला जे आहे ते केदारेश्वरचं मंदिर. पुन्हा आपण इथून चढून गेलं तर आपल्याला इकडचं ते हस्तकला केंद्र आणि ते भवानी मातेचं मंदिर म्हणजे तुम्ही बघू शकता की किती टप्प्याटप्प्याने हा किल्ला बांधलेला आहे. पुन्हा तिकडचा तो बुरुज म्हणजे जसं जसं आपण या किल्ल्याच्या वरवर जाईल तसं तो खालचा किल्ल्याचा जो काही खालचा भाग आहे तो आपल्याला दिसत जातो. पुन्हा इकडं या किल्ल्यासाठी जे असणारे संरक्षक पर्वतरांग आहे. संरक्षक किल्ले ह्या साईडला असतात. तिकडच्या साईडला तो कोकण कडा आहे आणि तिकडच्या साईडला सगळं अरबी समुद्र वगैरे म्हणजे समुद्राची जागा.
पुन्हा जसं वर जाईल तसं पुन्हा हा जो दिसतो तो महाबळेश्वरचा डोंगर इकडं आपल्याला बघायला मिळतं. ह्या साईडला आल्यानंतर पुन्हा हे जावळीचं खोळ, पुन्हा तो महाबळेश्वरचा पट्टा सगळा दृष्टिक्षेपात येतो. म्हणजे हा एवढा पूर्ण भाग या पूर्ण भागावर म्हणजे शत्रू जेणेकरून त्या वाईच्या मार्गे आला तर किंवा ह्या साईडनं कोयनेच्या साईडनं आला तर ह्या पूर्ण भागावर ह्या किल्ल्यावरून लक्ष ठेवता येते, जेणेकरून मागचे किल्ले म्हणजे रायगड, राजगड वगैरे हे सगळे किल्ले सुरक्षित राहावेत. म्हणजे दक्षिण साईडनं कोणी हल्ला करायचा प्रयत्न केला तर तो ह्याच प्रांतावरून येईल किंवा पलीकडच्या साईडनं त्या प्रांतावरून येईल. मग तिकडच्या साईडला अजिंक्यतारा वगैरे हे किल्ले आहेत. तर अशा पद्धतीची ह्या किल्ल्याची रचना अतिशय सुंदर अशी रचना केलेली आहे. पुढं पुन्हा तिथं बघू शकता तर ती अफजल खानची कबर दिसते. म्हणजे महाराजांचं युद्ध कौशल्य किती निपुण होतं बघा. म्हणजे वाईच्या साईडला तो अफजल खान थांबलेला आहे. त्याला माहीत आहे की जावळीत आल्यानंतर आपला काही निभाव लागणार नाही, तरी पण महाराजांनी त्याला जावळी खोऱ्यात आणलं. पार गावाच्या खाली त्याची फौज थांबवली आणि त्यानंतर त्याचा एखादा अंदाज वगैरे घेऊन, सेनेचा अंदाज घेऊन सगळे आपले मावळे नेमले जंगलात विविध ठिकाणी. पासलकर, बांदल वगैरे हे सगळे सेना आपली नेमली आणि त्यानंतर जाऊन तिथं युद्ध झालेलं आहे आणि मग तिथं अफजल खानाचा पाडाव केलेला आहे. आणि ज्यावेळी ही लढाई झाली होती त्यानंतर जवळपास 17 दिवसातच महाराजांनी जवळपास 17 ते 18 किल्ले आपल्या ताब्यात आणले होते आणि महाराज पन्हाळ्याच्या दिशेने गेले होते. पुन्हा तिकडे एक हे जे होल दिसते तर ते पाण्याच्या टाकी म्हणजे पाणी साठवण ची जागा आहे तिथं. म्हणजे तिथं जेणेकरून एखादा पहारेकरी उभा असेल तर तो पाणी घेण्यासाठी तो वर येऊ नये किंवा खाली जाऊ नये यासाठीची ती जागा केलेली आहे. तर जसजसं आपण वर जाईल तसतसं आपल्याला ह्या किल्ल्याचे खालचा भाग दिसायला मिळतो. आता आपण असेच तटबंदी पकडून ह्या साईडनं मागच्या साईडला जाऊ. तर आपण हे आता तटबंदीच्या दिशेने चाललेलो आहे. तिकडं बुरुज दिसतोय, जेणेकरून पश्चिमेकडचा भागावर लक्ष ठेवता येईल असं. आणि इकडं असं आपल्याला आता इथे एक दरवाजा दिसतोय. तर हा आहे तो चोर दरवाजा आहे. तर आपण खाली जाऊन चोर दरवाजा बघू तर ती कशी रचना आहे. इकडे बघू शकता तुम्ही. तर हा किल्ल्याचा पुन्हा एकदा चोर दरवाजा आहे. तर चोर दरवाजा हा नेहमी राजगडावर सांगितल्या पद्धतीनं छोटा असतो. साधारणतः मानवी उंचीच्या एक अर्धा हा दरवाजा असतो. इथं असा जुना तो दरवाजा असणार. इथं तो लाकडी ओंडका अडसर लावण्यासाठीची जागा, जेणेकरून शत्रू समजा वर आलाच तर या चोर दरवाजाने निसटता येईल अशी ही व्यवस्था केलेली आहे. इथनं बाहेर पडून किल्ल्याच्या पलीकडच्या साईडनं म्हणजे जे सगळ्यात स्टार्टिंगला जी मी गुहा दाखवलेली तर त्या साईडनं येऊन शत्रू सेनेवर मागच्या साईडनं हल्ला करता येतो. किंवा जर हल्ला करायचा नसेलच तर इथनं बाहेर पडून आंबेनळी घाटामार्गे सरळ कोकणात उतरता येते. तर अशा पद्धतीची ही रचना आहे. आपल्याला पलीकडच्या साईडला म्हणजे त्या साईडला आंबेनळीचा घाट हा दिसतो. म्हणजे जो दिसतोय बघा, मी तुम्हाला दाखवतो. तर ही जी वाट दिसते तो आहे आंबेनळीचा घाट. तर हा घाट केल्यानंतर उतरल्यानंतर ते आपण जातो पोलादपूर या गावात आणि पोलादपूर मार्गे परत रायगड गाठता येतं किंवा पुण्यात तामिनी घाटा वगैरे त्या मार्गे जात येतं. तर अशा पद्धतीची ही चोर दरवाजाची रचना केलेली आहे. अतिशय गुप्त दरवाजा आहे हा. तर आता पुढचं बुरुज बघू आपण. तर ह्या तटबंदीच्या मार्गाने आपण इथं आलेलो आहे. हो, तर ह्या तटबंदीच्या मार्गाने आपण इथं आलेलो आहे. इकडच्या साईडला शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. त्यापूर्वी
आपण इकडे जर बघितलं तर ते हस्तकला केंद्र आणि भवानी मातेच्या मंदिराचं ते टोक दिसत आहे. तिथे एक बुरुज आहे जो की इकडच्या प्रांतावर लक्ष ठेवण्यासाठी, आणि तो एक बुरुज जेणेकरून ती ह्याची सोंड त्या डोंगराची सोंड अशी खाली जाते. हा जो दिसतो तो आपल्याला आंबेनळीचा आखाडा दिसतोय. त्या साईडला पूर्ण इकडच्या साईडला असं सरळ गेलं तर तिकडं पूर्ण अरबी समुद्र आहे. तर आणि इकडं हा पूर्ण असा खोलकडा, एकदम पूर्ण असा खोलकडा आहे, जेणेकरून इकडून शत्रूचा हल्ला होणारच नाही अशा टाईपची ही रचना केलेली आहे. तर ही जुनी तटबंदी इकडं बघू शकता तुम्ही. तर अशा टाईपचं केलेलं आहे त्यांनी, आणि ही पूर्ण तटबंदी आहे. आपल्याला इकडून असं जायचं आहे पुढे, आणि पुढे जाऊन आपल्याला मग तटबंदी बघायची. पलीकडच्या साईडला जे आहे तिकडं पण तटबंदी आहे आणि त्याचा जीर्णोद्धार केलेला आहे. ते पण आपण बघणार आहोत की एकंदरीत हे सगळं कसं आहे. तर वाटेमध्ये काही भेटलंच. आता ही तटबंदी अशाच ही बघू शकता, अशीच तटबंदी त्या साईडनं आहे. तर हळूहळू आपण जायचं आणि तटबंदी बघायची. तर वाटेत तुम्हाला काही चांगलं दाखवण्यासारखं सापडलंच तर ते दाखवतो. भेटूया. या ठिकाणी अजून एक चोर दरवाजा केलेला आहे. ही किल्ल्याची पूर्ण पश्चिम बाजू. हा जो घाट आहे तर तो घाट आहे आंबेनळीचा घाट. त्या साईडला तिकडं पोलादपूर आहे. ती जी नदी दिसते तर बहुतेक ती नर्मदा नदी आहे, जी कोकणात उतरते. महाड वगैरे त्या साईडला जाते. ह्या साईडला पलीकडच्या साईडला तिकडं ह्या साईडला तिकडे रायगड हा किल्ला आहे. आता वातावरण थोडंसं धोक्याचं असल्यामुळे तो किल्ला आपल्याला दिसत नाही, पण एकदा व्यवस्थित वातावरण झाल्यानंतर तो किल्ला दिसून येतो. नुसतं तटबंदीच्या साईडनं फिरायचं म्हणलं तरी दमचक व्हावी इतका प्रशस्त हा किल्ला आहे. आता ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे ही तटबंदी जी आहे, तटबंदीच्या पलीकडच्या साईडला हा रायगड किल्ला चालू होतो. तटबंदीच्या ह्या साईडला हा सातारा जिल्हा, म्हणजे हा किल्ला हा सातारा जिल्ह्यामध्ये येतो. अशा पद्धतीचं हे जिल्हे विभागणी केलेली आहे. आता आपण इकडं खाली जाऊ आणि खालचा हा एक चोर दरवाजा हा बघूया. तर पुन्हा एकदा छोटासा असा दरवाजा आहे. इथं अडकवण्यासाठी आत्ता जागा केलेली आहे, पण हा जुना शिवाजी महाराजांच्या काळातला हा अडसर बघू शकताय. इकडं आपण आलो तर डायरेक्ट डोंगराचा भाग आहे हा, म्हणजे इकडून हे अशा पद्धतीचे 2 बुरुज आपल्याला इथं दिलेले आहेत. आणि ही पण रचना तुम्ही बघाल तर गोमुख पद्धतीची रचना आहे, जेणेकरून शत्रू ह्या साईडनं आलाच तर येणार नाहीच, पण आलाच तर त्याला इतक्या छोट्या जागेमध्ये, म्हणजे ही जागा बघू शकता तुम्ही, जेमतेम 2 माणसं बसू शकतात. तर इतक्या छोट्या जागेमध्ये कोंडका वगैरे करता येणार नाही अशा पद्धतीची जागा. इथं आता हे केलेले पूर्ण भाग खचलेला आहे. ह्या साईडनं ही तटबंदी अशी ह्या साईडनं अशी येऊन तिकडं पुढं त्या किल्ल्याकडे जाते. इकडं जंगल वाढलेलं आहे, पण त्यावेळेला हे केलेलं असेल. अशा पद्धतीचं हे रचना आहे. इथं आता फक्त बॅरिकेड्स लावलेले आहेत. आता बघून आपण तिकडची तटबंदी बघूया. अशा टाईपचं हे केलेलं आहे. कोकणातला किल्ला असल्यामुळे हे चेहऱ्यापासून बनवलेल्या गोष्टी केलेल्या आहेत. या आता आपण ह्या मार्गे आपण तिकडं जाऊ
आणि तिकडे जाऊन महाराजांचा किल्ला किंवा पलीकडची जी नवीन तटबंदी बांधलेली आहे ते आपल्याला बघायचं आहे. इकडे जे जातं ते चोर दरवाजाकडे जातं आहे. आपण त्या साईडनं आलो, ह्या साईडनं असं इकडं आलो, इकडून असं आलो. ही वाट जी जाते ती चोर दरवाजाकडे तटबंदीकडून तसं अशी ही प्रसिद्ध जागा आहे. इकडं पुढच्या साईडला महाराजांचं पुतळा आहे. आता आपण पुतळ्याच्या साईडनं जाऊ आणि पलीकडची म्हणजे तिथं तिहेरी बुरुजांची रचना आहे ते बघू आणि त्यानंतर परत येऊ, महाराजांचं दर्शन घेऊ आणि अशा पद्धतीने आपला किल्ला हा बघून पूर्ण होईल. माहिती खूप काही जास्त सांगितलेली नाही आहे या किल्ल्याची. हा तो टास्क तुमच्यासाठी आहे, जेणेकरून तुम्ही पण स्वतः या किल्ल्याची माहिती घ्यावी किंवा महाराजांनी जे काही कार्य आपल्यासाठी केलेलं आहे किंवा हे जे काही इतका व्याप करून ठेवलेला आहे तर तो व्याप तुम्ही पण अभ्यासावा. बघण्यासाठी नुसते किल्ले येऊ नका, किल्ला अभ्यासण्यासाठी या. इतक्या सुंदर वास्तू आहेत, इतकं सुंदर स्ट्रक्चर आहे. हे खूप वर्षानंतर परत हे तुटून किंवा जाणार आहे, हे ढासळणार आहे सगळं. त्याच्या अगोदरच ह्या गोष्टी बघून घ्या. भेटू आपण बुरुजावर. तुम्ही बघू शकता आपण आलेलो आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे. दर्शन घेऊ, पुढे जाऊ. आपण आलेलो आहे, हा पुतळा बनवलेला आहे. तर जवाहरलाल नेहरू यांनी या पुतळ्याचं इनॉग्रेशन केलेलं आहे. शिवाजी राजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांची तुलना जगजेत्या अलेक्झांडरशीच होऊ शकेल. म्हणजे इतकं शिवाजी महाराजांचं कर्तृत्व मोठं आहे आपल्या. आणि हे याचं भान आपल्याला पण ठेवायचं आहे. अशा टाईपचं हे आहे पुतळा. अतिशय सुंदर पुतळा आहे. इथं काही जुन्या तोफा वगैरे ठेवलेल्या आहेत. या जुनी तोफ आहे, तिथे एक जुनी तोफ आहे. तर एकदा महाराजांचं दर्शन घेऊ, तुम्ही पण घ्या आणि मग पुढे बुरुजाकडे जाऊ. महाराजांचं दर्शन घेतलं, त्या साईडनं आपण आलो. आता ह्या साईडनं आपण इकडं या तटबंदी मार्गे खाली जाणार आहोत. तर तिथं तिहेरी तटबंदी, आपण तिहेरी तटबंदी म्हणण्यापेक्षा तिहेरी बुरुज हा बघूया आणि मग पुन्हा येऊया वरच्या साईडला आणि परत मग गड उतार व्हायला चालू करायचं. तर नुसतं तटबंदीच्या मार्गानंच फिरायचं म्हटलं तर हा किल्ला इतका मोठा प्रशस्त आहे ना की या किल्ल्याचं भक्कमता किंवा हा किल्ला किती अवाढव्य आहे हे जाणून घेता येते आपल्याला. तर लोक चाललेले आहेत तिकडे, बघू शकताय तुम्ही तटबंदी कशी केलेली आहे. जेणेकरून इकडं पुन्हा तुम्ही बघू शकता, इकडं हे गाव आहे, ते महाबळेश्वरचा तो डोंगर दिसतो, ते टॉवर दिसत आहेत. म्हणजे ह्या किल्ल्यावरून इतक्या मोक्याच्या ठिकाणी हा डोंगर आहे, ढोरप्या किंवा भोरप्या हा डोंगर, की ह्या पूर्ण सगळ्या महाबळेश्वरच्या प्रांतावर, जावळीच्या खोऱ्यावर, कोयनेच्या खोऱ्यावर किंवा पश्चिमेला किंवा काही अंशी प्रमाणात रायगड वगैरे ह्या पूर्ण भागावर लक्ष ठेवता येते. मी तुम्हाला जे म्हणत होतो ती तटबंदी अशा टाईपची बांधलेली आहे. आता ह्या साईडनं पण तिकडं गड उतार होता येते. हे जे तटबंदी केलेले आहे हे नवीन बांधकाम आहे आणि ही आहे ती आतली तटबंदी आहे. इकडं आता झाडं झुडपं खूप वाढलेले आहेत, म्हणजे खूपच वाढलेले आहेत. पण इथं पण त्यावेळी काही वास्तू वगैरे असतील अशी शक्यता असण्याचे चान्सेस खूप आहेत. आपण ह्या साईडनं आलेलो आहे आणि ह्या साईडला जायचं आहे. तिकडं आपण तो बुरुज बघू, त्याच्या पलीकडच्या साईडला अजून एक बुरुज आहे. ही तटबंदी बघायची आणि आपला इथं किल्ले समाप्त होतो आहे, म्हणजे किल्ल्याचं हे शेवटचं टोक आहे. तर आपण जाऊ त्या बुरुजावर आणि तिथं माहिती घेऊ. इकडून आल्यानंतर आपण इथं मध्ये थांबलेलं आहे. तर अतिशय एक
गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. आता किल्ल्याचा हा भाग, आता आम्हाला जवळपास ह्या भागावरून आपल्याला तो झेंडा बुरुज दिसतोय. तिथून इथंपर्यंत याला आम्हाला जवळपास 1.5 ते 2 तास लागले ह्या पॉईंटपर्यंत जिथे मी थांबलेलो आहे. पण हा किल्ला अशा पद्धतीने बांधलेला आहे की किल्ल्याच्या कोणत्याही भागावरून इकडे झेंडा बुरुजाकडे किंवा कुठल्या साईडला लक्ष ठेवता येते. तर तिकडं पुन्हा जी दिसते ती अफजल खानाची कबर दिसते. इकडे खालच्या साईडला हारोशी कुंभारोशी वगैरे हे गाव दिसते. ही गडाच्या आतली तटबंदी आहे. ही जी आहे ती बाहेरची तटबंदी आहे. त्याच्या पलीकडे जो बुरुज आहे तिकडं ते बाहेरच्या तटबंदीचा बुरुज आहे. आणि इकडं पाण्याचे टाके आहेत. तर हे पाण्याचे टाकं आत्ता स्वच्छ केलेलं आहे. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा आपण हे टाकं, पाण्याचं टाकं हे झाडाझुडपांनी वेढलेलं होतं. ही जी तटबंदी आहे ही तटबंदी जाऊन तिथं पुढं मिळते. आणि आपण जे केलं होतं म्हणजे तिकडचा चोर दरवाजा, जो दुसरा चोर दरवाजा बघितला होता तो त्या साईडलाच आहे चोर दरवाजा. आणि हे जे झाडं झुडपं वाढलेले आहेत हे तेच आहे. इथं पुढं पण एक टाके आहे जे महाराजांनी बनवलेलं आहे. तर हे आपण असं जाऊन या बुरुजावर आणि बघू किती प्रशस्त आणि उंच असा हा बुरुज आहे. इकडे बघू शकता महाबळेश्वरचे ते डोंगर, पूर्ण महाबळेश्वरची ती डोंगररान कंप्लीट आहे. इकडच्या साईडला याचा रायगडचा किल्ला आणि ही जी दिसते ती अजून एक तटबंदी, जो बुरुजाची तटबंदी आहे. हे पलीकडे जे दिसते ते रायगड वगैरे त्या साईडचा भाग आणि जवळचं जंगल. तिकडच्या साईडला दिसते ती नदी आहे. अशा पद्धतीनं हे आहे. तुम्ही बघू शकता. आता इथं हे असं बुरुज केलेले आहेत. हे पाण्याचा टाका आहे. इकडच्या साईडला एक बुरुज आहे. तिथं पुन्हा एकदा गडाच्या बाहेर पडण्यासाठी चोर दरवाजा आहे. तिथं तो एक बुरुज असेल, म्हणजे हा एक बुरुज, तिथं एक बुरुज आहे. त्या बुरुजाच्या पलीकडं जायला एक वाट आहे. इकडं आता आपण इथं खाली जाऊन बघू तिकडं काय आहे. तिथे एक पाण्याचा टाका आहे, इथे एक पाण्याचा टाका आहे. म्हणजे इकडचे जे पहारेकर आहेत त्यांना प्यायच्या पाण्याची व्यवस्था ही इथं केलेली आहे. तिकडचे जे एक्स्ट्रीम त्या साईडचे म्हणजे आपण म्हणू शकतो की पश्चिम आणि उत्तर ह्याच्यामधली जी जागा आहे ते पहारा करण्यासाठी तिथं एक बुरुज देण्यात आलेला आहे. त्या साईडनं आपण आलो आहे. इथं जे दिसते ते टाके आहे, हा बुरुज आहे. वर मगाशी आपण तिथं थांबलो होतो मगाशी करताना. आणि हे बघा ह्यातल्या साईडची तटबंदी. आता इथं तुम्ही बघू शकता ही इथं खाली आहे. म्हणजे ही चोर दरवाजा असेल किंवा इथं देवळी असेल. म्हणजे हा पावसामुळे हे माती खाली ढासळून आलेली आहे. हे चोर दरवाजा किंवा इतकं खाली नसतो. म्हणजे थोडक्यात तुम्ही बघायचं झालं तर हे पावसामुळे सगळं ढासळलेलं आहे. म्हणून तुम्ही बघू शकता इथं एक चोर दरवाजा दिलेला आहे. हे फळी खालून आपल्याला जाता येते आणि ते बघता येते. पुन्हा इकडं बुरुज आहे. कुठे एकदम सर्व जागा आहे. इकडं बाहेर जाते, बाहेर दुसरीकडे बाहेर जायला अशा साईडचा. आता आपण ह्या एकदम आउटर याच्यामध्ये आलो आहे. तर इथं पुन्हा जंगे दिलेल्या आहेत. ही वरची तटबंदी जिथून आपण आलो, ही बाहेरची तटबंदी. पुन्हा आपण जर इकडच्या साईडला गेलो तर
असं या तटबंदीच्या मार्गानं आपल्याला झेंडा बुरुजाकडं जाता येते. इकडं या गावांवर लक्ष ठेवता येते. अशा पद्धतीचं हे बुरुजाची बांधणी आहे. इतका भक्कम असा हा बुरुज दिलेला आहे. म्हणजे तटबंदीच्या आतमध्ये ही तटबंदी आपल्याला अशी रचना राजगड किल्ल्यावर बघता येते. पुन्हा तो सगळा महाबळेश्वरचा डोंगर म्हणजे हा अशा टाईपचा किल्ल्याची वास्तुरचना आहे. तुम्ही बघू शकताय. इथं किल्ला आपला संपतोय. तिकडे काय आहे बघूया. 2 टाके बघूया आणि हे किल्ला संपवू. आता इथं थांबलो तर आपण इकडे यायला लागलो. इथं एक जे आहे तो काय आहे आपण बघू आणि माहिती घेऊ. ओके. तर तुम्हाला जसं मी सांगितलं होतं तसं 3 तटबंदी आहे. जे 1 ही 2 आणि ह्याच्या आतमध्ये इकडं 3 अशी 3 तटबंदी 2 ते 3 बुरुज असलेले हे स्थापत्यशैली आहे. आणि तुम्ही बघू शकता आता इथं झाडझुडपं हे केलेले आहेत. इथनं आपल्याला चोर दरवाजा मार्गे वर जाता येते इथून, जे की मगाशी तुम्हाला दाखवलं की बाबा हा इथून एक चोर दरवाजा आहे. तर हे पूर्ण इथल्या बुरुजासाठी ही काय बोलतात त्याला एक टेहळीची जागा किंवा एक फिरण्याची मावळ्यांसाठीची जागा ही देण्यात आलेली आहे. तर हा बुरुज तिथून पुन्हा आपल्याला जो तो तिथं रोड दिसतोय हा इथे फोकस करतो. तर तो जो रोड दिसतोय तो आंबेनाळीचा घाट आहे आणि तो तसा उतरतोय तिकडं पलीकडं पोलादपूर वगैरे ह्या साईडला. आणि इकडच्या साईडला सगळा हा रायगड वगैरे किल्ला आहे. आता धुकं आहे दिसत नाही आहे. धुकं नसेल तेव्हा तो किल्ला दिसतो. रायगड हा किल्ला दिसतो. म्हणजे रात्रीच्या वेळी ह्या किल्ल्यावरून तिकडच्या किल्ल्यावर वगैरे काही मशाली वगैरे ज्या काही पेटवल्या जायच्या किंवा आजूबाजूच्या गावावर वगैरे जे म्हणजे पहिला वीज नव्हती त्यामुळं अशा पद्धतीनं लक्ष ठेवण्यात यायचं. तर अशा पद्धतीनं हा आपला प्रतापगड किल्ला इतका प्रशस्त किल्ला महाराजांनी त्या काळात बांधला. जवळपास 2 वर्षामध्ये हा किल्लाचं बांधकाम पूर्ण केले आणि इतक्या सुंदर पद्धतीनं हा किल्ला बांधलेला आहे. खूप सारे किल्ले आहेत, सुंदर सुंदर किल्ले आहेत. तुम्ही राजगड बघू शकताय. राजगडची स्थापत्यशैली ही थोडीफार वेगळी आहे. तिथं दुहेरी तटबंदी, सगळ्या माची आणि संजीवनी माची ह्या 2 माच्यांना दिलेली आहे. इथं ह्या भागाला 3 तटबंद्या दिलेल्या आहेत कारण की हा त्यावेळी काहीतरी अतिसंवेदनशील भाग असू शकतो. त्यामुळं भटक्यांसाठी असं फिरणं किंवा प्रतापगड फिरणं किंवा प्रतापगडाचा हा भाग फिरणं खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही बघू शकताय प्रत्येक ठिकाणी जंगे आहेत जेणेकरून शत्रू वर आला तर त्या जंग्यांमधून उकळतं तेल वगैरे ओतून त्यांचा बिमोड करण्यासाठी ही गोष्ट आहे. आता हा किल्ला इतका मोठा आहे तर त्या साईडनं लोक येणार किंवा इथे जे इथल्या भागात जे लोक पहारेकरी आहेत त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी काय ते ऑब्व्हियसली तिथं वरच्या साईडला जाणार नाहीत. तर त्यांच्यासाठी इथं पाण्याच्या टाक्याची व्यवस्था आहे जेणेकरून ते इथलं पाणी वगैरे पिऊन वगैरे सर्वाईव्ह करू शकतील. अशा पद्धतीची ही रचना आहे. म्हणजे महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावर प्रत्येक मोठ्या किल्ल्यांवर महाराजांनी असंच करून ठेवलेलं आहे की
जेणेकरून पहारेकरांना किंवा कुठल्याही व्यक्तीला काही गैरसोय होता कामा नये. तुम्ही पुन्हा बघू शकता ही मार्जंगी आहे आणि इकडून पूर्ण कडा चालू होतोय. आता ह्या तटबंदीच्या साईडनं आपण त्या एंडपर्यंत जाऊ. त्या एंडपर्यंत गेल्यानंतर आपला पूर्ण किल्ल्याची प्रदक्षिणा कंप्लीट होते. पूर्ण आपण किल्ला बघितला असं म्हणू शकतो. ही आता झाडं झुडपं वाढलेली आहेत. इकडं जास्त लोकांचं लक्ष नसते. जिथं जास्त लोकांचं लक्ष नसते, जिथं माणूस येत नाही, तिथं झाडं झुडपांचं, प्राणीमात्रांचं, पक्ष्यांचं, कीटकांचं प्रमाण हे जास्त असतं. इथं बघू शकताय की हा कसा उतरता डोंगर आहे. तर आता तुम्ही समजू शकताय की हा डोंगर चढून शत्रू येऊ शकतो त्या मार्गे. त्यामुळं इथं तिहेरी तटबंदी किंवा संवेदनशील जागा असल्यामुळं इथं महाराजांनी थोडंसं भक्कम अशी तटबंदी केलेली आहे. पलीकडच्या साईडला म्हणजे झेंडाबुर्जाच्या साईडला तिकडून ती वाट म्हणजे पार गावाकडून येणारी वाट म्हणा किंवा कुंभऋषी गावाकडून येणारी वाट म्हणा, तर त्या वाटा किंवा तो घाट चढून येणं त्या काळात इतकं सोपं नव्हतं. हे आत्ता आपल्याकडं कार आहे, गाडी आहे, बाईक आहेत, पॉवरफुल मशीन्स आहेत आणि रोड इथं बनवलेले आहेत. त्यामुळं ते आपण सहजासहजी इतक्या किल्ल्याच्या पायथ्याशी पोचतो. पण त्यावेळेला हे इतकं सहजासहजी नव्हतं ह्या गोष्टी. तर अशा पद्धतीनं महाराजांनी हे करून ठेवले की जेणेकरून कोणत्याही किल्ल्यावर लगेच आक्रमण होऊ नये आणि तो किल्ला आक्रमण जरी झालाच तर तो किल्ला जितकं जास्त काळ लढवता येईल तितका जास्त काळ मावळ्यांना लढवता यावा अशा पद्धतीनं ह्या किल्ल्याची संरचना, ह्या किल्ल्याची संरचना म्हणा किंवा अजून राजगड, रायगड जे महाराजांनी किल्ले बांधले, सिंधुदुर्ग, या किल्ल्याची संरचना अशा पद्धतीने केलेल्या आहेत. खूप सुंदर अशी रचना आणि तुम्ही बघू शकताय हा किल्ल्याचा शेवटचा म्हणजे एकदम शेवटचा असा बुरुजावर आपण आलोय. इथं आपला किल्ला संपतो. हा किल्ला आपला इथं संपत आपल्याला इथं बघू शकता अशा पद्धतीचं थोडं हे डोंगरान, सह्याद्रीचा पर्वत अशा पद्धतीचं हे स्ट्रक्चर आहे. पुन्हा आपण इकडून आलो. थोड्या वेळापूर्वी आपण तिथं त्या पॉईंटवर उभा होतो आणि तिथून आपण हे सगळं दाखवलं. तर हे इकडचा समोरचा जो दिसतो तो आंबेनाळीचा घाट आहे जो की पोलादपूर गावात उतरतो आणि तो ताशिव कडा. सुंदर असं हे स्ट्रक्चर आहे. तर आपला किल्ला हा बघून झालेला आहे. आता पुन्हा आपण जाऊ महाराजांच्या पुतळ्याकडे. तिथं पुन्हा एकदा महाराजांचं दर्शन घेऊ आपण आणि मग गड उतरवू आणि महाबळेश्वरच्या दिशेने जाऊ. तर तुम्हाला हा किल्ला बघायचा आयुष्यात जर चान्स मिळाला किंवा तुम्हाला बघायची इच्छा असेल तर निश्चितच ह्या किल्ल्याला एकदा भेट द्या. अतिशय सुंदर असा किल्ला आहे
पहिला राजगड किल्ला बघा, रायगड किल्ला बघा, प्रतापगड हा एक किल्ला आहे बघण्यासारखा. तसे महाराजांचे किल्ले सगळेच किल्ले बघण्यासारखे आहेत, पण एक तुम्हाला जर खूपच बघायचं असेल तर हे किल्ले तुम्ही बघू शकताय. कोकणात उतरला तर सिंधुदुर्ग हा किल्ला आहे. जर सिंधुदुर्ग बघून झालाच असेल तर विजयदुर्ग हा एक किल्ला आहे. तिथं अंडर वॉटर तटबंदी आहे, ते पण तुम्ही बघू शकताय. तर भेटू आपण नंतर. तर आता आपला गड उतार झालेला आहे, पूर्ण गड बघितलेला आहे आणि आपलं प्रतापगड हा किल्ला पूर्णपणे बघून झालेला आहे. तर कसा वाटला तुम्ही मला सांगा आणि निश्चितच तुम्ही ह्या किल्ल्याला भेट द्या. प्रतापगड अतिशय सुंदर किल्ला आहे आणि ह्या किल्ल्यासोबत राजगड बघा तुम्ही, रायगड बघा, सिंधुदुर्ग किल्ला आहे आणि पुरंदर किल्ला आहे. असे बरेचसे किल्ले आहेत जे तुम्ही ट्रेक करू शकताय. त्यामुळं बघा आणि आपण भेटू आता पुढच्या किल्ल्यावर.